नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे गिरिजा कुडालकर व्लॉगमध्ये। तर आज आम्ही संध्याकाळी जेवणाला मस्तपैकी चिकन बिर्याणीचा बेत केलेला आहे। आणि चिकन बिर्याणी मेन सर्वात त्याच्यामध्ये विशेष असा आहे की ती आम्ही चुलीवरती बनवणार आहे। चिकन बिर्याणी बनवायची सुरुवात झालेली आहे। आमची ताई आणि आमच्या माऊची आत्तू बाहेर सुरुवात करते कांदा टोमॅटो कापून। त्याच्यामध्ये चिकन उकडून घेतले ना ताई? चिकन बॉईल करून घेतलं, कांदा टोमॅटो आलं लसूणची पेस्ट चिकन मसाला हळद आणि मीठ आणि याच्यात हे तांदूळ धुवून स्वच्छ भिजत ठेवलेलं। पातेल्यामध्ये थोडस तूप थोडस तेल, त्याच्यामध्ये अख्खे मसाले जिरं तमालपत्र मिरी लवंग दालचिनी अख्खे मसाले टाकलेत आणि कांदा आणि मिरची आपण थोडस परतून घेऊया। हा आमच्या परसवनातला फ्रेश झाडावरचा ताजा कढीपत्ता, हा सुद्धा पातेल्यामध्ये जाणार तेलामध्ये। कांदा वगैरे चांगला परतून झालेला आहे आणि त्याच्यावरती आता ताई अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे। तर त्याच्यामध्ये टोमॅटोचं तेल सुटेपर्यंत पाणी सुटेपर्यंत परतवायचं आपण। आणि आमची ही ताई चुलीवरती सगळं जेवण बनवते आणि चुलीवरती आज बिर्याणी बनवते। आणि ही माझी बायको, ही गिरिजाची मम्मी, तिला चुलीवरचं काही येत नाही, फक्त खायचं काम करणार। एक नंबरची ढबू आहे। कांदा टोमॅटो चांगल्या प्रकारे परतून झालेला आहे। आता हे सुके मसालेवरती, हा आमचा गावठी खास घाटी मसाला आहे। याच्यामध्ये सर्व प्रकारचे अख्खे मसाले असतात, त्यामुळे आम्ही बाकीचे दुसरे कोणतेही मसाले टाकत नाही। 3 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि थोडस गरम मसाला, त्यानंतर सुहानाचा बिर्याणी मसाला, तो 10 वाला पॅकेट आहे। हा 1 किलोची बिर्याणी आहे, तर हा पूर्ण मसाला जाईल। हे सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आपले सर्व मसाले आता तेलामध्ये बघा तेल सुटेपर्यंत मस्त चांगल्या प्रकारे परतला आहे। बघा साईडला तेल सुद्धा सुटलेलं आहे। आणि आता हे कांदा टोमॅटो आलं लसूणची पेस्ट कोथिंबीर मीठ हळद आणि चिकन मसाला टाकून 1-2 उकळी केलेला हा चिकन आहे, मी बाजूला करून ठेवला। आता तो त्याच्यामध्ये जाईल। खूप चांगल्या प्रकारे बिर्याणी होते आणि गावाकडे चुलीवरची बिर्याणी तर एवर, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता फोडणीमध्ये गेलेला आहे, हे बघा मस्त तर्री आले त्याच्यामध्ये। आता आपण हे भिजवून ठेवलेले तांदूळ आहेत, आता हे त्याच्यामध्ये जातील। 1-2 तास भिजत ठेवलेले तांदूळ आहेत, त्यामुळे हलक्या हाताने, नाहीतर तांदूळ मोडला जातो। तर मी पण टाकतो। इथे आमची सगळी बच्चा पार्टी आहे, त्यामुळे मध्ये लुडबुड चालली आहे। एक कामाचं नाहीये, सगळी जण मध्ये लुडबुड करणार। हा आमचा सगळ्यात छोटा बच्चा, 1 नंबरचा आगाव आहे आणि त्याला चिकन खायला खूप आवडतं। हे बघा आता सगळे तांदूळ मी टाकलेले आहेत चिकन मध्ये। आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे। पाणी द्यायचं काम करशील का? मस्त चांगल्या प्रकारे आपण हा मिक्स केलेला आहे। आता आपले तांदूळ थोडे जास्त भिजले, त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडा जपून, नाही तर तांदूळ चिकट होऊ शकतात। अजून देऊ? आमच्या छोट्या पिल्लूला सुद्धा खूप आतूला मदत करायची खूप आवड झालेली आहे। बिर्याणी खायची आहे ना? हे चिकन बिर्याणी खाणार ना? 2 तांबे मी पाणी टाकले। आता छान प्रकारे त्याला आपण शिजवूया। शिजवल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा दाखवेनच मी। मीठ
आपण बॉईल करताना मीठ टाकलेलं आहे, त्यामुळं बिर्याणी मध्ये थोडं जपून मीठ टाकायचं. इथे मीठ पूर्ण 1 चमचा आणि दुसरा अर्धा चमचा टाकलेला आहे मीठ. मम्मी भात टाक. चांगल्या प्रकारे हलवलं की मग थोडीशी कोथिंबीर. हा भाग्य. मम्मी कुठली बनवते? थराची बनवते. आता आपण थोडं ढाकून ठेवूया. आपली बिर्याणी आता थोड्या वेळात तयार होईल. बिर्याणी तयार झाली का तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे बिर्याणी आमची रेडी झालेली आहे. हे बघा किती मोकळा आणि सुटसुटीत भात हा आहे. हा काय सुगंध आलाय मस्त एकदम छान. बच्चा पार्टीला खूप जोराची भूक लागलेली आहे, त्यामुळं खूप छान असा सुगंध आलेला आहे. बिर्याणी खूप प्रकारची बनते, पण ही माझ्या पद्धतीची. इथे खेडेगाव पडतं, इकडे बऱ्याचशा गोष्टी नाही मिळत, त्यामुळे जे घरामध्ये होतं त्याच्यात बनली बिर्याणी. आमच्या ताईच्या स्टाईलची बिर्याणी. आणि प्रियांका पण ताट घेऊन उभी आहे. पण ताट घेतलेला आहे. हे कशी झाली बिर्याणी? कशी झाली बिर्याणी? माऊ बिर्याणी कशी झाली आहे? हा बघून सांग. छान.